काय योगेश्वर, कसं वाटतंय नियोजन? बरं झालंय का? हो, चांगलंच झालंय की. म्हणजे तुम्ही परिवार खेळासाठी 3 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं एकाच दिवशी वापरणार आहात असं दिसतंय. मी तरी इतकी उदाहरणं एकत्र कधीच वापरून पाहिली नाहीयेत. पण तुझा पाठ चांगला होईल असं मला वाटतंय. पण दीपाताई मला सांग, या खेळाला परिवार खेळ असंच का नाव दिलं असेल? मला पण नेमकं माहिती नाही, पण नाव आणि त्या खेळातून शिकवला जाणारा संबोध यांच्यावरून तरी माझा अंदाज सांगते. मला सांग, परिवार खेळातून मुलांना नेमकं काय समजायला हवं? त्यांना हे समजायला हवं की आपण कोणतीही संख्या 2 वेगवेगळ्या संख्यांच्या बेरजेच्या रूपात दाखवू शकतो. म्हणजे 5 ही संख्या 3 आणि 2, 4 आणि 1 किंवा 0 आणि 5 अशी वेगवेगळ्या रूपातही दाखवू शकतो. बरोबर. 3 आणि 2, 4 आणि 1 ही सगळी 5 या एकाच संख्येची प्रतिरूपं आहेत. म्हणूनच या प्रतिरूपांना 5चा परिवार असं नाव पडलं असावं. तुझं म्हणणं अगदी पटण्यासारखं आहे बरं का. म्हणजे एकाच संख्येच्या वेगवेगळ्या रूपांचा परिवार असा विचार केलेला दिसतोय नाव देणाऱ्यानं. तर आता दीपाताई मुलांबरोबर परिवार खेळ खेळतील. पाहूया मुलं कसा प्रतिसाद देतात ते. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. माझ्याकडे 8 पेन्सिली आहेत. त्या मी या 2 बाउलमध्ये कशा ठेवते ते बघा. हां, कशा ठेवल्यात बघा. हां, हिरव्या बाउलमध्ये 1 पेन्सिल आणि लाल बाउलमध्ये 7 पेन्सिली. अजून वेगळ्या प्रकारे ठेवते मी. इकडे लक्ष द्या हां सगळ्यांनी. प्रिया सांग, कशा ठेवल्यात? याच्यात 5 ना त्याच्यात 3. याच्यात 5 आणि याच्यात 3. याच्यात म्हणजे कोणता बाउल आहे? हिरवा. मग कसं सांगशील? हिरव्या बाउलमध्ये 5 पेन्सिल, लाल बाउलमध्ये 3 पेन्सिल. छान, मस्तच. काय वाजवा. चैतन्य, ये बरं. चैतन्य, या तुझ्याकडच्या 8 पेन्सिली या 2 बाउलमध्ये ठेव बरं. कशा ठेवशील? सांग मला आता कशा ठेवल्यात? हिरव्या बाउलमध्ये 4 पेन्सिला, लाल बाउलमध्ये 4 पेन्सिला. आता हेच मला पूर्ण वाक्य सांगशील. आता असं सांग, माझ्याकडे 8 पेन्सिली होत्या. बोल बरं. माझ्याकडे 8 पेन्सिल होत्या. त्या मी हिरवे बाउलमध्ये 4 पेन्सिल टाकल्या. लाल बाउलमध्ये 4 पेन्सिल ठेवल्या. छान, मस्तच. काय होतं? बघा, दीपाताई मुलांना 8 पेन्सिली 2 बाउलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ठेवायला सांगते. पेन्सिली ठेवून झाल्यावर ती त्यांचं वर्णनही करायला सांगते. असं केल्यामुळं गणितासाठी लागणारी गुंतागुंतीची भाषा मुलं शिकतायत. चैतन्य, तुला यायचंय? ये बरं. ठेव. सांग बरं आता सगळ्यांना सांग. सगळ्यांना हिरव्या सांग. बाउलमध्ये माझ्याकडे किती पेन्सिल होत्या? 7 होत्या का बघ बरं. मोज. 8 पेन्सिल्या होत्या. त्यातल्या मी 6 पेन्सिला हिरव्या डब्यामध्ये ठेवल्या. लाल डब्यामध्ये 2 पेन्सिला ठेवल्या. छान, बरोबर सांगितलं नाही? हां.
माझ्याकडे 8 पेन्सिली आहेत. जर मी हिरव्या बाउलमध्ये 3 पेन्सिली ठेवल्या तर लाल बाउलमध्ये किती पेन्सिली येतील? हात वरती करा. 0 येतील. त्यांना वाटते 0 येतील. मानसला वाटते 6 येतील. आर्यनला वाटते 5 येतील. 4. बघायचे आपण किती येतील. बघूया. दीपाताईने मुलांना काय प्रश्न विचारलाय याकडे नीट लक्ष द्या. तिनं असं विचारलंय की माझ्याकडे 8 पेन्सिली आहेत. जर मी हिरव्या बाउलमध्ये 3 पेन्सिली ठेवल्या तर लाल बाउलमध्ये किती पेन्सिली येतील? त्यावर 0 पेन्सिली, 5 पेन्सिली, 6 पेन्सिली अशी वेगवेगळी उत्तरं आलेली आहेत. आता 0 हे उत्तर देणारं मूल आणि 5 किंवा 6 असं उत्तर देणारं मूल यांच्या विचार प्रक्रियेमध्ये काय फरक असेल? आता हा व्हिडिओ पॉज करा, तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करा आणि मग पुढचा व्हिडिओ पहा. माझ्या मते ज्या मुलानं 0 असं उत्तर दिलंय त्याला नेमका प्रश्न काय ते कळलं नाहीये. त्याने रिकामा असलेला लाल बाऊल पाहून उत्तर दिलंय. ज्या मुलाने 6 असं उत्तर दिलंय त्याला प्रश्न नेमका कळलाय, पण मनातल्या मनात आकडेमोड करताना काहीतरी गडबड झालेली दिसते आणि अर्थातच 5 हे बरोबर उत्तर आहे. बघा, हिरव्या बाउलमध्ये 3 आहेत ना, तर लाल बाउलमध्ये मोजा बरं. 1 2 3 4 5. किती पेन्सिली आल्या? 5 आल्या ना. आता पुन्हा करते. जर मी लाल बाउलमध्ये 7 पेन्सिली ठेवल्या तर हिरव्या बाउलमध्ये किती पेन्सिली येतील? 0 स्वरूपला 1 वाटतं. 0. क्रिस्टीला 0 वाटतं. आयुषला 2 वाटतं. चैतन्याला 1 वाटतं. त्याला पण 1 वाटतं. बघायच्या? बघा बरं. माझ्याकडे किती पेन्सिली होत्या? सगळ्या 8. लाल बाउलमध्ये मी किती पेन्सिली ठेवल्या? किती ठेवल्या? बघा बरं. मोजा. 1 2 3 4 5 6 7. आणि हिरव्या बाउलमध्ये 1 पेन्सिल.